मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल असे घेऊन आले आहे संक्रांत स्पेशल करंजी। आपण ह्या ठिकाणी करत आहे वेगळ्या थोडीशी आतापर्यंत आपण खूप तिळाची पोळी पाहिली, तिळाचे आणि गुळाचे लाडू पाहिले, बर्फी पाहिली, पण आज आपण ह्या ठिकाणी एक वेगळ्या टिप्स वापरून करत आहे तिळाची आणि शेंगदाण्याची करंजी। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच कमेंट्स करायला विसरू नका। आणखीन जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, म्हणजे राधिका रोज नवनवीन कुठल्या विषयावरती कुठले व्हिडिओ घेऊन येते हे लगेचच तुम्हाला समजेल। तर पहा, इथे आपण आता साहित्य पाहूया। इथे मी तिळाची करंजी बनवण्यासाठी 2 वाटी मैदा घेतला आहे, तसेच 2 वाटी तीळ घेतले आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, गूळ इथे मी 2 वाटी घेतले आहे। इथे शेंगदाणे आणि तीळ मी मोठे ठेवले आहे, त्याचं कारण मी ते ज्या वेळेस आपण बारीक करणार त्याच्यानंतर मी तसेच अख्खे त्याच्यात टाकणार आहे। तिथे मी चवीनुसार वेलची घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे। आणखीन इथे आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे आणि पीठ मळण्यासाठी पाणी लागणार आहे। तर पहा, इथे आता हे आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे। शेंगदाणे, तीळ आणि गूळ हे मी एकत्र मिक्स करून बारीक करून घेणार आहे, तसेच वेलची ही त्याच्यात घालून घेणार आहे। आता इथे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता। चला तर मग लगेचच आपण मिक्सरला लावून घेऊया। तर पहा, इथे मी गूळ, तीळ, शेंगदाणे हे एकत्र बारीक केले आहे, तसेच मी त्याच्यामध्ये वेलची ही टाकली आहे। आता इथे पहा, जे आपण एक्स्ट्राचे तीळ आणि शेंगदाणे काढून घेतले होते, तर इथे मी हे एवढे मोठे मोठे बारीक करून घेतले आहेत। आता ते हे आपल्याला वरून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथे आपण पीठ मळायला घेणार आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हे करायचं नसेल तर ठीक आहे, तुम्ही स्किप करू शकता हे, पण मी करते। शेंगदाणे वगैरे असंच करंजी खात असताना दाताखाली जर सापडले तर छान लागतात, एक तोंडातल्या तोंडातच त्याचा एक खमंग येतो। इथे तुम्ही गुळाचं प्रमाण ही जास्त करू शकता किंवा कमी करू शकता, तसेच शेंगदाणे जर तुम्हाला आणखीन मोठे टाकायचे असतील आणि तीळ ही तसेच तुम्हाला मोठे ठेवायचे असतील तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। आता आपण ह्याच्यासाठी इथे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे चिमूटभर, आणि आता ह्याच्यामध्ये मी तेलाचं मोहन घालून घेणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर घालू शकता, नसेल तर काही गरज नाही। पण इथे थोडीशी खुसखुशीपणा येण्यासाठी आणि थोडासा कुरकुरीपणा येण्यासाठी मी ते अगदीच 2 ते 3 चम्मच घालत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जसं चपातीला किंवा करंजीला जसा पीठ मळत असतो तसंच मळून घ्यायचं आहे। इथे काही वेगळं करायचं नाही। तर पहा, आपण तेल आणि पीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। पहा, आता इथे थोडं थोडं करून पाणी घालून व्यवस्थित घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, जसं आपण नेहमी चपातीला मळतो तसं। तर पहा, इथे मला 4 ते 5 मिनिटं लागले आहेत। आता आपण 10 मिनिटांसाठी ह्याला झाकून ठेवणार आहे। तर इथे आता आपली 10 मिनिटं झाले आहेत आणि आता आपण इथे अजून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित ह्याला मळून घेणार आहे। तर पहा, इथे मी प्लॅटफॉर्म वरतीच व्यवस्थित मळून घेणार आहे। आता पहा, इथे मला 2 ते 3 मिनिटच लागले आहेत पीठ व्यवस्थित मळण्यासाठी। आता आपण हे जसे करंजीसाठी छोटे गोळे करतो सेम तसे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। पहा, तर इथे पहा,
मी एवढे गोळे करून घेतले आहेत. आता आपण लगेचच लाटून घेऊ. आता इथे आपल्याला पाहिजे तेवढे पोळी ह्याच्यामध्ये पोळी लाटून घ्यायची. तर पहा, इथे मी आता सेम पद्धतीच्या सगळ्या करून घेणार आहे. पहा, इथे मी लाटून घेतले आहेत. आता आपल्याला इथे सारण भरून कटिंग करायचे आहे. तर मी इथे 2 ते 3 ठेवणार आहे. इथे आता तुम्ही आवडीनुसार भरू शकता, कमी जास्त. तर पहा, इथे आता आपण मिटून घ्यायची करंजी. इथे आताच आपण लाटल्यामुळे इथे पाण्याची किंवा दुधाची आवश्यकता लागत नाहीये, लगेचच चिपकत आहेत. आता इथे तुम्हाला हव्या त्या शेप मधून कट करून घ्या. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. लहान मुलांना डब्यालाही देऊ शकता, खूप आवडीने खातात लहान मुलं. तर बघा, किती छान करंजी झाली आहे. आता मी सेम ह्याच पद्धतीमध्ये सगळा सारण भरून कट करून घेणार आहे. तर पहा, इथे माझ्या सगळ्या करून तयार आहेत. आता आपण लगेचच तळून घेऊ. आता इथे मी तेल गरम करीत ठेवलं आहे आणि आता आपण चेक करू. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण करंजी सोडून घेऊ. इथे तुम्ही करंजीमध्ये अखंड ही तीळ घालू शकता. इथे मी 2-2 सोडून घेत आहे. इथे गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही, मीडियमच ठेवायची आहे. तर पहा, इथे आपले दोन्ही साईडून भाजून आहेत. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित नितळवून घ्यायचं आणि टिश्यू पेपर वरती किंवा मग कुठल्याही ह्याच्यावरती काढून घ्या, म्हणजे तेल नितळतं. तर पहा, इथेही व्यवस्थित भाजून झाले आहे. आता काढून घ्यायचे. तर पहा, इथेही आपल्या तळून झालेले आहेत. इथे मी थोडी जास्तच भाजत आहे. ह्या करंज्या 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. आता इथे दुसऱ्या सोडून घेते. आणि पहा, इथे आपल्या सगळा तळून रेडी आहे. आता मी गॅस ऑफ करून घेत आहे.